नमस्कार, मी रुपाली विरकर. मनस्विता जागर कर्तृत्वाचा नवरात्र स्पेशल 2023च्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, झिम्मा हा पिक्चर आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे आणि त्यामध्ये असलेली संकल्पना आपल्या सगळ्यांना खूप भावून गेली आहे. कारण हो, एकट्या महिलेने पर्यटनासाठी बाहेर पडणं. पण तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटाआधी सुद्धा ही संकल्पना अस्तित्वात आहे आणि ती अस्तित्वात आणणारी संध्या कुलकर्णी ही महिला आज आपल्याबरोबर मनस्वितेच्या या प्लॅटफॉर्मवर आलेली आहे. आणि आता आपण गप्पा मारूया संध्या टूर्सच्या संचालिका संध्या कुलकर्णी यांच्याबरोबर. नमस्कार संध्याताई. नमस्कार रुपाली. नमस्कार संध्याताई, मला सांगा, संध्या टूर्स, मी जसं म्हटलं की महिलांसाठी घेऊन जाणारी ही एक छान अशी तुमची टूर कंपनी आहे. तर मुळात तुमच्या या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? या व्यवसायाला मी 5 ते 6 वर्षापूर्वी सुरुवात केली होती. त्यावेळेला अगदी छोट्या स्वरूपात केली होती. महिला मंडळाचे गट किंवा छोटे 5-6 जणींच्या बायकांचा ग्रुप असं मी घेऊन जात होते आणि नंतर आवड असल्यामुळे हळूहळू ते वाढवत गेले. असं सुरुवातीलाच तुम्ही महिलांसाठीचीच टूर घेऊन गेलात की मिक्स म्हणजे क्राऊड घेऊन गेलात? महिलांसाठीच केली होती. कारण एक तो डोक्यात एक विचार पक्का होता की महिलांसाठी काहीतरी करायचं आपण, की ज्या महिलांना फिरायचं आहे पण त्यांना वेळ मिळत नाही किंवा घरच्यांना वेळ मिळत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी आपण ही संकल्पना घेऊन यायची की महिलांनी महिलांबरोबर बाहेर यावं आणि फिरावं, जग बघावं असं. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात की 5-6 वर्षांपासून संध्या टूर्स अस्तित्वात आहे. महिलांसाठीची टूर वगळता अजून कोणकोणत्या प्रकारच्या टूर्स संध्या टूर्स घेऊन जातो? धार्मिक, प्रेक्षणीय असतात, मनोरंजनाच्या असतात. काही टूर तर समाजाचे देणे या नावाने मी घेऊन जाते आणि काही कस्टमाइज टूर करते, हनीमून पॅकेज देते. अशा सगळ्या प्रकारच्या टूर असतात. तुम्ही आता ज्या ज्या टूर्स म्हणालात त्यापैकी बऱ्याच टूर्सचं संकल्पना लगेच लक्षात आल्या. पण समाजाचं देणं असणारी टूर म्हणजे काय, ही जरा संकल्पना उलगडून सांगता का? समाजाचं देणं म्हणजे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजामध्ये काही संस्था अशा आहेत की त्या समाजासाठी काहीतरी करू इच्छितात पण त्यांचं नाव समाजापुढे आलेलं नाही आहे. मग अशा समाजापुढे त्या ज्या संस्था ज्या काही काम करतात त्यांना समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे टूर मार्फत मी करते. अच्छा. मग आत्ताच नुकतंच आम्ही जाऊन आलेलो होतो की अशा संस्थाचं नाव की जे वृद्धाश्रम चालवतात, अगदी माफक स्वरूपात चालवतात आणि किंवा बालाश्रम त्यांचं चालू असेल तर त्यांना काहीतरी मदतीची गरज असते. त्या टूरला मी अगदी माफक स्वरूपात चार्जेस घेते आणि तिथं लोकांनी जास्तीत जास्त देणगी दिली जावी या स्वरूपाची मी ती टूर असते. आणि लोकांना तिथला त्यांचा जो काही प्रोजेक्ट आहे, त्यांचं जे काही काम आहे समाजासाठी करताय, तर तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा हा त्याच्या मागचा उद्देश असतो. आणि दरवर्षी ही माझ्या अशा प्रकारची टूर असते. म्हणजे तो उद्देश सफल होतो म्हणून तुम्ही वारंवार त्या पद्धतीची टूर घेऊन जाता. पण मग हे सगळं टूरचं जेव्हा प्लॅनिंग ठरतं तर त्याच्या आधीपासूनची प्रोसेस कशी असते? एखादी मोठी टूर असेल, बनारस वगैरे अशी, वाराणसी किंवा अशी धार्मिक, पण त्या टूरच्या अगोदर मी तिथंच जाऊन राहते. जो जितक्या कालावधीचा टूर असेल किंवा 5 रात्र 6 दिवसाचा काय जी असेल तर तेवढ्या दिवसाचं मी तिथं राहिलेले असते आणि तेवढ्या दिवसाचा तिथून गाडीने प्रवास करून बघते की किती वेळ लागणार आहे, तिथलं खाणं वेगळे पण आपण काय लोकांना देता येईल, तर तो सगळा मी तिथं जाऊन आधी अभ्यास करते. तिथलं वातावरण बघते, कारण का प्रत्येक सीझन वाईज अशा टूर असतात त्यामुळे तिथला अभ्यासही आम्हाला करावा लागतो. तर तो सगळा करून बरं त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन येतात, मग तिथं आपण त्यांना कुठल्या प्रकारचं खाणं देणं योग्य आहे. जवळजवळ टूर एक 5-6 दिवसाची असेल तर एक 5-6 महिने तरी आमचे त्याच्यामध्ये जातात. तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या अभ्यासाचं आता इथे वर्णन केलं तर त्याच्यासाठी तुमची पार्श्वभूमी नक्की या विषयातली काय आहे? मला लहानपणापासून फिरण्याची आवड होती. माझे वडील साखर कारखान्यात MD होते. त्यावेळी आमची दर 3 वर्षाने आमचे ट्रान्सफर व्हायचे. ते विंचवाचं बिराड पाठीवर तशाचा प्रकार होता की फक्त आपले कपडे लत्ते घ्यायचं, गाडी असायची आणि पुढच्या म्हणजे असे प्रत्येक राज्य आम्ही जवळजवळ देशातलं प्रत्येक राज्य फिरलेलो आहे. त्यामुळे ती लहानपणापासून आवड होती. सासू सासऱ्यांनाही आवड होती, मिस्टरांना मुलालाही आवड आहे. त्यामुळे आपण स्वतः पण याच क्षेत्रात यावं असं आणि वेळ मिळाल्यानंतर मग याच क्षेत्रात आलं. मला वाटतं तुम्ही डिप्लोमा सुद्धा केला, म्हणजे आपण जेव्हा बोलत होतो म्हणजे मला सांगितलं तुमच्या अभ्यासाविषयी. हो, मी कॉलेजला असताना एक छोटासा ट्रॅव्हल टुरिझमचा डिप्लोमा केला होता बांद्र्याला. आणि त्यावेळेला एक वाटलं होतं की आपण स्वतःच चालू करायचं, कधीतरी ज्यावेळेला मिळेल संधी त्यावेळेला स्वतःच चालू करायचं आणि परमेश्वराच्या कृपेने मला मिळाली संधी.
त्याच्या आधी काही जॉब वगैरे सुद्धा कुठे केला होता किंवा फुल टाइम जो हाऊसवाईफचा जॉब असतो तो करत होता? नाही, सर्व्हिस तशी कुठे केली नाही, पण मी ट्युशन घेत होते. अच्छा. त्यामुळे लोकांशी संपर्क पहिल्यापासून होताच. हम्म, मुलगा हम्म. शाळेत असल्याने त्यामुळे शाळेतल्या पालकांशी माझा संपर्क होता. ट्युशन घेत होते. ज्वेलरी डिझाईन्स मी बनवत अरे होते. वा. त्यामुळे छोटे छोटे उद्योग तर तसे चालूच होते. त्यामुळे लोकांशी जास्तीत जास्त संपर्क होतच होता मला. मग या सगळ्यामध्ये सहकार्य कोणाकोणाचं मिळालं? खूप जणांचं, म्हणजे नाव सुद्धा म्हणजे कमीच पडतील असं. पहिलं तर माझ्या घरातनं मिळालं, मिस्टरांचं मिळालं, मिस्टर आणि मुलाचंही मिळालं. कारण बरेच वेळेला असं होतं की फक्त मी सणवार असेल तेव्हा घरी असते, बाकीच्या दिवशी तर मी बाहेर असते. बरेच वेळेला असं होतं की माझी टूर लागलेली स्टेटसवर माझ्या मिस्टरांना कळते की अरे या तारखेला माझी टूर लागलेली आहे. मुलगा तोही इंजिनियर झाले, त्याचंही वर्क फ्रॉम होम अजून चालू आहे. माझा धाकटा भाऊ एक वाईल्ड लाईफ टूर नेतो, तोही आमच्या घरामध्ये आहे तसं. आणि मैत्रिणींचा सपोर्ट शिवाय तर हे काम होऊ शकत नाही. अशा कितीतरी माझ्या मैत्रिणी आहे. सोनाळकर आहेत, पाध्ये आहे, श्रद्धा भिडे आहे. गॉडफादर म्हटलं तर माझी कुंदाताई आहे. अच्छा. तर या सगळ्यांचंच सहकार्य मला सतत मिळत गेलं. म्हणजे काही अडचणी आली किंवा काही विचारा वाटलं तर केव्हाही मी फोन करते. ओके. मुलाचं सहकार्य आहेच आहे. पण अनेक जणी अशा असतात की त्यांना आर्थिक प्रॉब्लेम्समुळे टूरला यायला जमत नाही. तर मग अशी जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा तुम्ही कसं हँडल करता? हँडल करण्याविषयी मी त्यांना स्पष्ट सांगते की पैसे तुम्हाला जमतील तसे द्या, कारण का फिरणं हा महत्वाचा आहे. काय महिलाला काय होतं की बाहेर जायचंय पण ती कधीतरी तिला असं ठरवलं तिने आणि पैशाची अडचण आहे तर हा त्याच्यापुढे फार मोठा प्रश्न नाहीये, कारण तिने फिरणं महत्वाचं आहे. तर 60व्या वर्षापर्यंत तिचं कर्तव्य करण्यातच तिचं वय निघून गेलं असतं. जेव्हा ती येते फिरण्यासाठी म्हणते त्यावेळेला जर काही पैशाची अडचण असेल मग मी तो प्रश्न फार मोठा समजत नाही, कारण तिने फिरणं हा महत्वाचं आहे. कारण माझ्या टूरचं कन्सेप्टच हीच आहे की महिलांनी बाहेर यावं, जग बघावं. अनुभव संपन्न जागेचा अनुभव घेण्यासाठी तुमच्याबरोबर कोणकोणत्या प्रकारचा ग्राहक वर्ग, म्हणजे या सगळ्या महिला कुठून कुठून तुमच्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत? सुरुवातीला तर मी सुरू केलं त्या डोंबिवलीतनं केलं होतं. अगदी डोंबिवलीच्या वेस्टच्याच होत्या. त्याच्यानंतर डोंबिवली ईस्ट आलं, मग ठाणा, हळूहळू पसरत आता म्हणजे भारतभरातनं, पूर्ण भारतातनं सगळीकडनं येतात. आणि जिथं जिथं जाईल तिथं माझा एक मैत्रिणींचा असा ग्रुप छान तयार होतं आणि त्यांचे कॉन्टॅक्ट वगैरे वाढतात. मही त्या स्टेटसवरती बघतात आणि ऍडव्हर्टाईज बघून त्यांनाही असं वाटतं की आपण यावं. तुम्हाला अनेक जणांनी मग आपले अभिप्राय देखील कळवले असतील किंवा त्यांच्या काही प्रतिक्रिया असतील उत्स्फूर्तपणे आलेल्या, तर अशा काही निवडक प्रतिक्रियांबद्दल सांगा ना. खूपच मिळालं. म्हणजे असं 1-2 सांगण्यासारख्या तर नाहीच आहेत. म्हणजे अशा तर सांगितलं, कारण कुणावरती जर एखादं सांगितलं दुसऱ्याला वाईट वाटेल म्हणून सांगता येत नाही. जेव्हा टूर संपते ना त्यावेळेला मी प्रत्येकाचा चेहरा वाचते की मी जे काही दिलंय याचं यांना किती समाधान मिळालंय. कारण त्यांच्याकडनं जे मी काही कॉस्ट घेतलेली आहे त्याच्या 100% माझं देणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणजे चेहऱ्यावरती मला समाधान दिसलं की मला माझं प्रयत्न जे आहेत किंवा ते सार्थकी लागले असं वाटते. तर हिमाचल टूरला मी अशी एक फक्त महिलांसाठी नेली होती की ज्या ठिकाणी मी हिमाचलचं सौंदर्य तर त्यांना दाखवलंच. तीर्थन व्हॅली म्हणून जी एक आहे की जी प्रकाशझोतात नाहीये, पण अशा त्या व्हॅलीला नेलं होतं. इथं फक्त नदीच्या काठी स्टे म्हणून दिलेलं होतं की अगदी तुमचा पाय फक्त रूम मधनं बाहेर पडलात की नदीतच. इतकं सुंदर वाटलं की 4-5 दिवसाची टूर झाल्यानंतर तिथून कोणी निघायलाच तयार नव्हतं. तिथलं पारंपरिक जे फूड होतं ते दिलं होतं. तिथलं राहायचं जे होतं, ज्या टिपिकल काटकोनी घर होतं तर त्या घरामध्ये त्यांना आम्ही स्टे दिलं होतं. टूरला जायचं हिमाचलला म्हणजे सिमला, मनाली याच्या पलीकडे आपण विचार करत नाहीये. मग मी अशा व्हॅलीमध्ये नेलं होतं की जिथं हिमाचलचे लोक कशा परिस्थितीत राहतात तर ते सगळं त्यांना दाखवलं होतं. त्यांचे पारंपरिक फूड कुठले आहे ते सगळं दाखवलं होतं त्यांना, म्हणजे खायला दिलं होतं प्रत्यक्षात. आणि अतिशय छान रिस्पॉन्स मिळाला की त्या एक ट्रिपमध्ये मला आजही येतात की ही ट्रिप तू परत कधी लावणार आहेस. पण मग ह्याच्यामध्ये अजून एक जो प्रश्न असतो तो म्हणजे सुरक्षेचा, किंवा ऍट अ टाइम एवढ्या सगळ्यांना सांभाळायचं, त्यांचं पुढचं प्लॅनिंग बघायचं असतं, गाडी बघायची असते, जेवण बघायचं असतं. मग हे सगळं करताना टूरला तुम्ही एकट्या असता की तुमच्याबरोबर कोणी मदतनीस देखील असतात? नाही, मदतनीस तसं कोणी असते, पण घरात पूर्ण सगळी कल्पना असते. जिथं जाणार आहे ते घरच्यांना सगळे कॉन्टॅक्ट दिले असते आणि जिथं माझी टूर जाणार आहे तिथल्या लोकांची या संबंधी सगळं बोलणं झालेलं असतं. किंवा एखादी समजा व्यक्ती आजारी पडली असेल तर तिथं डॉक्टर तयार असतात. म्हणजे असं गाडीवाला जर आहे किंवा गाडीचं एखादं काही जर झालं गाडीला तर लगेच दुसरी गाडी तिथं तयार असते. आणि ज्या भागात जातोय आपण त्या महिलांसाठी तो भाग सेफ आहे का, ते हॉटेल सेफ आहे का, हेही मला आधी पारखून घ्यावं लागतं. किंवा समजा आता 8च्या नंतर तर मी कुठेही नेत नाही. म्हणजे रात्रीचं ट्रॅव्हल नसतं? अजिबात नाही. कारण एक तर वयस्कर असतात आणि दिवसभर प्रवास केल्यानंतर थकलेले असतात, त्यामुळे त्यांना आरामाचीही गरज असते. आणि जिथं राहतोय तिथं अगदी थोडंसं वाटलं पाय मोकळे करावे तर तो एरियाही तितकाच त्यांना सेफ पाहिजे. त्यामुळे तीही काळजी घेतली जाते. तर अशा सगळ्या प्रकारची काळजी घेऊनच आम्ही टूर अरेंज करतो.
तुम्ही आता ज्येष्ठांचा जो उल्लेख केला तर मग तुमच्याकडे टूर साठी नाव नोंदवताना मुलांकडनं काही असे फोन वगैरे येतात का, खूप जास्त चौकशी किंवा पूर्ण टूरच्या बद्दल, का डायरेक्ट ज्येष्ठ म्हणतात की आम्ही येतोय आणि तुम्ही त्यांना घेऊन जाता? नाही, असं तर सुरुवातीला व्हायचं, पण शक्यतो माझं कसं माउथ टू माउथ पब्लिसिटी असते, त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती आहे. घरात अगदी असं की संध्यानी टूर लावलेली आहे, तर मग काही हरकत नाही, काही अच्छा, विचारायचं नाही, म्हणजे लगेच त्यांची नावं येतात. म्हणजे इतपत सुद्धा आता म्हणजे ऐकायला मिळते की तुला तर बरं नव्हतं ना, संध्यानी टूर टाकली की लगेच टुणटुणीत झाली, म्हणजे असेही विषय आता अच्छा. घरामध्ये व्हायला गेले ओके. आहेत. आणि जे नवीन येतात त्यांची मुलं काळजीपोटी विचारतात की बरोबर. तुम्ही कसं जाणार आहात, कुठे आहे, काय आहे, म्हणजे आमचे आई वडील हा. सेफ आहेत की नाही. त्याबरोबर त्यांना मी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करते. 1-2 वेळा त्यांच्याशी माझा कॉल होतो आणि मगच मी त्यांचं नाव नोंदणी करते. पण हे केव्हा सुरुवातीला होतात, ज्यावेळेला सुरुवातीला पहिल्यांदा माझ्याकडे ज्यावेळेला येतात ते. पण नंतर ज्यावेळेला सातत्याने ती जवळजवळ 4 वर्ष झाली, तीच लोक आज माझ्याकडे आहेत. आपण म्हणूया की सातत्याने नेहमीचे पर्यटकही तुमच्या बरोबर आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आता नवीन पर्यटक देखील जोडले जात आहेत. मग आता येणाऱ्या काळात तुमच्या काही टूर्स आहेत का, त्याबद्दल थोडंसं सांगा. आता ज्या चालू आहेत त्या तर आहेच आहे, आणि 2024च्या मध्यापासून माझ्या इंटरनॅशनल टूर पण येत आहेत, वाईल्ड लाईफ टूर पण येत आहेत. म्हणजे त्याचे वाईल्ड लाईफ तर सुरुवात केलेलीच आहे, पण ते आता पूर्ण वर्षभर मी देणार आहे. तरुण जे आहेत पण त्यांना कसं आहे, फॅमिली बरोबर फिरायला आवडतं असं, मग किंवा ग्रुप बरोबर फिरायला आवडतं, तर असेही माझ्याकडे आता भरपूर जण येतात की ते येतात, खूप छान एन्जॉय करतात आणि त्यांची स्वतःची एक टूरमध्ये एक फॅमिली तयार होते. आणि ते टूर पुरता न राहता त्यांचं कायमस्वरूपी राहतं की त्यांचं मॉर्निंग इतकं छान होतं की मला सांगतात की आता आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही एकमेकांशी भेटायला जातोय किंवा असं चालू असतं त्यांचं. प्रेक्षकांना मला हे सांगायला खरंच आवडेल की तुमच्या सुद्धा मनात तुमचं काही जर स्वप्न असेल तर संध्याताईंचं हे उदाहरण आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा आपण आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत, जसे संध्याताईंनी केले. संध्याताई, तुम्ही आता ज्या वाईल्ड लाईफ टूर्सबद्दल म्हणालात, तर मला वाटतं की ते तुमचं आता पुढचं टार्गेट आहे, बरोबर? आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तुमचं हे टार्गेट, तुमचं हे ध्येय नक्कीच पूर्ण व्हावं. तुम्हाला या मनस्वितेच्या प्लॅटफॉर्मवरती अनेक जण बघतायत, अनेक महिला बघतायत, तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? मला बरेच जण विचारतात की तुम्ही महिला म्हणून याच्यामध्ये का आलात, पण खूप सुंदर आहे, कारण एक महिला ज्यावेळेला घर सांभाळते त्यावेळेला ती कुठलाही व्यवसाय तर सुंदरच सांभाळू शकेल. तर महिलांनी जरूर या व्यवसायात यावं, जास्तीत जास्त महिलांनी या व्यवसायात यावं आणि आपली वाणी म्हणजे जिभेवरती साखर ठेवा आणि डोक्यावरती बर्फ ठेवा, एवढंच माझं सांगणं आहे. कारण काय, वयस्कर लोक जास्तीत जास्त या टूरला येतात, तर त्यांना सांभाळून घेऊन त्यांना जग दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे. तर तरुणांनी जरूर या व्यवसायात यावं. नक्कीच. म्हणजे एकतरी ह्याच्यातनं आपल्याला विविध ठिकाणं पाहायला मिळतात, अनेक लोकांना भेटायला मिळतं आणि एक छान अनुभव आपल्याला येतो. आणि आपली भारताची संस्कृती इतकी मोठी आहे आणि इतके विविध प्रकार आहेत की आपण फॉरेनला टूरला जातो पण प्रत्यक्षात आपला भारत बघणं होत नाही. तर भारतातली आणि काही ठिकाणं जी आहेत ती फक्त प्रसिद्ध आहे तेवढ्याच ठिकाणी जातं, पण अशी ऑफबीट ठिकाणं आहेत की जिथं अजूनही आपण पोहोचलेलं नाहीये. तर तीही सगळी कव्हर करावी. तर तरुणांनी तर नक्की यावं आणि आपल्या भारतातल्या अशी जी काही छोटी छोटी ठिकाणं आहेत, काही मंदिरं इतकी सुंदर आहेत पण ती अजूनही प्रकाशसोबत तेवढी आलेली नाहीये, तर त्यांना पुढे मला वाटतं की संध्याताई म्हणतायत त्याप्रमाणे जर तुम्हाला भारत भ्रमण करायचं असेल तर सगळ्यांनी संध्या टूर्सला नक्की कॉन्टॅक्ट करावा. संध्या टूर्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सवर दिलेलेच आहेत, पण त्याचबरोबर स्क्रीनवरतीही तुम्हाला दिसत असतील. तर मला वाटतं तुम्हाला नक्की फोन येतील आणि तुम्ही सगळ्यांना छानपैकी फिरवून आणा. आणि तुम्ही जसं आता म्हणालात की जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवल्यानंतर जे रिलेशन असतं ते खूप छान डेव्हलप होतं, गोड होतं. तर आमच्या या मनस्वितेला अनेक जणी येऊन भेटलेल्या आहेत, इथे येऊन अनेक जणांनी आपल्या कार्याबद्दल माहिती दिलेली आहे. तशा आमच्या अजून एक महिला आहेत ज्या आजच्या या आपल्या म्हणजे नवरात्र स्पेशल या सिरीजला आमच्याशी गिफ्ट पार्टनर म्हणून जोडल्या गेल्या. तर त्यांच्याकडनं हे एक सुंदरसं गिफ्ट तुम्हाला. हे आहे द स्वीट बॉक्स. डोंबिवलीतील अश्विनी लेले यांचा हा द स्वीट बॉक्स म्हणून केकचा ब्रँड आहे. ही ब्राउनी आहे, तुम्ही नक्की खाऊन बघा. आणि अत्यंत उत्कृष्ट असे केक्स त्या बनवतात आणि तुम्हाला हवे तेव्हा अगदी फ्रेश आणि ताजे असतात. नक्की लेले मॅडम, खूप छान, कारण मी गोडघाशीच आहे त्यामुळे छान गिफ्ट मिळाले मला. तर नक्कीच. आणि तुमचे मला संधी दिल्याबद्दल रुपाली तुमचे खूप खूप आभार. आणि तुमच्या सगळ्या टीमलाच माझे आभार. खरं तर मीच तुमचे म्हणजे इथे आभार व्यक्त करते, कारण तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खूप सुंदर उदाहरण म्हणून दाखवण्यात आलेलं आहे की तुमच्यामुळे आपण काय आयुष्यात करू शकतो. तर पुन्हा एकदा सगळ्यांना
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण इथेच थांबूया.